हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो, केंद्र प्रमुख भरतीसाठी फक्त आता काही तास बाकी आहेत पहा. बरोबर. कमी वेळेमध्ये आता मी जे काही महत्त्वाचे टॉपिक असतील, आय-एम-पी टॉपिक ते YouTubeला घेण्याचा प्रयत्न करतोय. बाकीचं मित्रांनो, तुम्हाला जर फटफट रिव्हिजन करायची असेल येणाऱ्या काही तासामध्ये, तर बघा तुम्ही आपली फास्ट रिव्हिजनची PDF घेऊ शकता. यामध्ये सुद्धा आपण जेवढं काही मित्रांनो आय-एम-पी मटेरियल असेल, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे पहा. मित्रांनो, ही PDF फक्त ₹399 ला असणार आहे पहा. जास्त काही नाही मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही आता गेले फास्ट रिव्हिजन करून, तर नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये फायदा होणार आहे पहा. जर काही करून नाही गेले, तर थोड्याहून तुमचं हुकन. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी बघा, जी काही आपली फास्ट रिव्हिजनची PDF आहे बघा, त्याला डोकं लावा आणि मला या नंबरला जो काही नंबर दिसतोय खाली, त्या नंबरला बघा फोनपे किंवा Google पेला ₹399 पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये WhatsAppला तुमच्या ही PDF पाठवून देईल पहा. फास्ट रिव्हिजन असणारे प्रश्नांची क्वालिटी तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. काही पण आबाळ-गबाळ मी तुम्हाला पाठवत नाही मित्रांनो. एकदम आय-एम-पी असं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घ्यायचंय पहा. खूप महत्वाचं आहे पहा. चला आता प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, जगाकडे अतिरेकी आदर्शवादाच्या दृष्टिकोनातून पाहण्याच्या विरोधी चळवळ म्हणून शैक्षणिक तत्त्वज्ञानाची कोणती शाखा उदयाला आली? तर मित्रांनो, कोणती शाखा उदयाला आली असा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक 3 बघा, कार्यवाद हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, कार्यवाद. चला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल केंद्र प्रमुख भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली पहा. सर्वांनी तो जॉइन करून घ्या. खालीलपैकी कोणती नकारात्मक शिक्षण ही संकल्पना पुरस्कृत केली? बघा, कोणी नकारात्मक शिक्षण ही जी काही संकल्पना ही पुरस्कृत केली, तर रुसोने केली पहा. कोणी? रुसोने. शिक्षणाचे तत्वज्ञान म्हणजे शैक्षणिक समस्यांची टिंब-टिंबवर चर्चा असते, असे मानले जाते. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 वस्तुस्थिती पातळी. लक्षात ठेवा, वस्तुस्थिती पातळी. खालीलपैकी शैक्षणिक तत्वज्ञानाची कोणती शाखा बालकाला सर्वोच्च स्थान देते? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 निसर्गवाद. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 3 निसर्गवाद हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. कृती केंद्रित अध्ययन अध्यापन हे प्रथम कोणी प्रत्यक्षामध्ये आणलं? तर मित्रांनो, कोणी आणलं? तर रवींद्रनाथ टागोर यांनी आणलं पहा. ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केव्हा केली होती? तर 1897 मध्ये केली होती. ऑप्शन क्रमांक 4 1897 ला रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? तर स्वामी विवेकानंद यांनी केली होती पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी माया ही संकल्पना कोणत्या तत्वज्ञानाने सांगितली? कोणती? माया ही संकल्पना. तर वैदिक तत्वज्ञानाने ही सांगितलेली आहे पहा. मानवी जीवन योग आहे असं टिंबटिंब यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, योगी अरविंद घोष यांनी म्हटलेले पहा. ऑप्शन क्रमांक 4 योगी अरविंद घोष. मनुष्य हा पंचकोशांनी तयार झाला आहे. बघा, ही तत्वज्ञानाची कोणती शाखा मानते? तर मित्रांनो, मनुष्य हा पंचकोशांनी तयार झाला आहे. हे वैदिक ऑप्शन क्रमांक 4 वैदिक तत्वज्ञानाची शाखा मानते पहा. मित्रांनो, आता पेपर व्हायला फक्त काही तास बाकी आहेत पहा. फक्त काही तास, दिवस आता संपलेले आहेत. फक्त काही तासावर पेपर आलेले आहेत पहा. तर केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी मित्रांनो, तुम्ही खरंच सिरियसली तयारी करत असाल आणि तुम्हाला खरोखर या ठिकाणी ते पद मिळवायचं असेल, तर मित्रांनो आणि तुमचा काहीच या ठिकाणी जर पाहिलं, आता वेळ सुद्धा उरलेला नाही मित्रांनो, काहीच वेळ उरलेला नाही. तर कमी वेळेमध्ये बघा होता होईल तेवढा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. फास्ट रिव्हिजन म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी फास्ट रिव्हिजन करायचे असेल आणि फक्त आय-एम-पी टॉपिक्सवरती या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पाहिजे असतील, तर बघा ₹399 ला आपण हे प्रश्न देत आहोत. 932523 या नंबरला तुम्हाला ₹399 पाठवायचे आहेत पहा. आणि मित्रांनो, त्याच नंबरला त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. आणि लवकरात लवकर मित्रांनो घेऊन टाका. जे शिक्षक खरोखर सीरियस असतील किंवा ज्यांना खरोखर या ठिकाणी मन लावून अभ्यास करायचा असेल राहिलेल्या वेळेमध्ये महत्त्वाचं जर पाहिजे असेल, तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. होता होईल तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आय-एम-पी टॉपिक. कारण की आता वेळ फार कमी आहे पहा. बरोबर, तुमचा जर या ठिकाणी वेळ वाचवायचा असेल आणि काय वाचावं हे कळत नसेल, तर लवकरात लवकर घ्या. अभ्यासक्रमानुसार मित्रांनो आपण या सगळ्या PDF आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. या PDFचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या मित्रांनो. तुम्हाला एका मिनिटामध्ये मित्रांनो WhatsAppवरती ह्या PDF मिळणार आहेत. लवकर मित्रांनो मला मेसेज करा WhatsAppला आणि लवकरात लवकर PDF घ्या मित्रांनो. ₹399 ला मित्रांनो ह्या आपल्या PDF असणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त रिव्हिजन करण्यासाठी फक्त पॉइंट टू पॉइंट आपण या ठिकाणी महत्त्वाचे घेतलेले आहेत पहा. जास्त काही सांगत नाही मित्रांनो.
शिक्षक मित्रांनो, लवकरात लवकर घेऊन टाका, कारण की वेळ फार कमी आहे पहा. बरोबर आहे की नाही? आता फक्त काही तास बाकी आहेत. जे सीरियस असतील, ज्यांना खरोखर पी-डी-एफ घ्यायचे असतील, त्यांनी लवकरात लवकर मला WhatsAppला मेसेज करा आणि पेमेंट करून लगेच स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. अष्टांग मार्ग ही संकल्पना टिंब-टिंब तत्वज्ञानाने मांडली. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बौद्ध. लक्षात ठेवा, बौद्ध. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चरित्र ही त्रिरत्ने कोणत्या धर्माने सांगितली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 जैन धर्माने सांगितली बा. लक्षात ठेवा, जैन धर्म. तर्कशास्त्राचा जनक कोणाला मानलं जातं? तर्कशास्त्राचा जनक कोणाला मानलं जातं? तर अरिस्टॉटलला मानलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 अरिस्टॉटलला. फुटबॉल खेळून सशक्त झालेल्या माणसालाच गीतेचे तत्वज्ञान अधिक चांगलं समजू शकतं, असं मत कोणी मांडलं? तर मित्रांनो, असं मत मांडलं स्वामी विवेकानंद. ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद. स्वातंत्र्याचा अभाव असणाऱ्या शाळा म्हणजे निव्वळ कारखाने आहेत, असं कोणी म्हटलं आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी असं म्हटलेलं पहा. ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. मुलांना रॉबिन्सन क्रुसो हे पुस्तक वाचण्याची शिफारस कोणी केली आहे? तर ही सुद्धा रुसूनीच केलेली पहा. नेक्स्ट मित्रांनो, यत्र विश्व भवती एक निडम हे टागोरांच्या कोणत्या संस्थेचं ध्येय होतं? तर विश्व भारती संस्थेचं ध्येय होतं. पहा लक्षात ठेवा, विश्व भारती. शिक्षणामधून 3H विकास व्हावा असं कोणी प्रतिपादन केलं? तर मित्रांनो, असं प्रतिपादन कोणी केलेलं आहे? तर महात्मा गांधी यांनी केलं पहा. कोणी? महात्मा गांधी यांनी केलं पहा. कृतीमधून बौद्धिक विकास होतोय हे मत कोणाचं आहे? तर मित्रांनो, महात्मा गांधी याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी. प्रत्येक मूल्योद्योगी शाळा स्वाश्रय असावी असं मत कोणी मांडलं? बघा, प्रत्येक मूल उद्योगी शाळा स्वाश्रयी असावी. बघा, असा शब्द आहे स्वाश्रयी असावी. हे मत कोणी मांडलं? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी हे मांडलेलं आहे पहा. मानवाच्या वासना, भावना तर कोणी केलं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 प्लुटोने केलं बघा. लक्षात ठेवायचं, प्लेटो. तत्वज्ञ हे राज्यकर्ते असावेत हा दृष्टिकोन कोणी मांडला? तर कोणी मांडला मित्रांनो? हा सुद्धा या ठिकाणी प्लेटोनेच मांडला पहा. नेक्स्ट पहा, शिक्षणामध्ये वास्तववादी क्रांती आणण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं? तर मित्रांनो, शिक्षणामध्ये वास्तववादी क्रांती आणण्याचं जे काही श्रेय आहे मित्रांनो, हे कोमनियसला दिलं जातं पहा. मूल हे जन्मत पवित्र असतं याचा असा विचार टिंबटिंब यांनी मांडला. तर मित्रांनो, कोणी मांडला? तर ऑप्शन क्रमांक 1 रुसोने मांडला. लक्षात ठेवायचं आपल्याला, रुसोने मांडला पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, बाल उद्यान पद्धतीचा पुरस्कार कोणी केला? तर कोणी केला मित्रांनो? फ्रोबेलने केला. ऑप्शन क्रमांक 2 फ्रोबेलने केला पहा. नेक्स्ट आहे पहा, शिक्षण म्हणजे अनुभवांचे पुनःसंयोजन होय असं मत टिंबटिंब यांनी मांडलं. तर मित्रांनो, कोणी मांडलं? याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 जॉन डुईने मांडलं पहा. लक्षात ठेवा, जॉन डुई. नेक्स्ट आहे पहा, शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असते असा विचार टिंबटिंब तत्वज्ञानाने मांडला. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 कार्यवाद. लक्षात ठेवा, कार्यवाद हे याचं योग्य उत्तर आहे पहा. समस्या निराकरण पद्धतीचं जनक कोणाला मानले जाते? तर मित्रांनो, जॉन डुईला मानलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 जॉन डुईला मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सत्य हे शाश्वत राहू शकत नाही, ते एकमेव नसतं असा विचार कोणत्या तत्वज्ञानाने मांडला? तर कार्यवाद मित्रांनो, आपलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कार्यवाद. शाळा ही सामाजिक संस्था आहे असं मत कोणाचं आहे? तर मित्रांनो, जॉन डुई याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जॉन डुई. मानवाच्या कर्तृत्वावर विश्वास टिंबटिंब तत्वज्ञानाला आहे. तर मित्रांनो, कार्यवाद याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पहा, तत्वज्ञानानुसार वाचन, प्रच्छना, अनुप्रेक्षा, त्याच्यानंतर आम्मनाय आणि धर्मोपदेश या अध्यापनाच्या पायऱ्या आहेत. तर मित्रांनो, या कोणत्या धर्माच्या अ, अध्ययनाच्या पायऱ्या आहेत? तर जैन धर्माच्या. मित्रांनो, बरोबर उत्तर आहे पहा. दृश्य जगत हेच खरे, ते सतत बदलत असतं असं तत्वज्ञानाची कोणती शाखा मानते? तर मित्रांनो, कोणती शाखा मानते? तर कार्यवाद मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट बघा, तत्वज्ञान हे ज्ञानाचे शास्त्र आहे असं मत कोणाचं आहे? तर फिस्टे. ऑप्शन क्रमांक 2 फिस्टे. क्रीडा केंद्रे, त्याच्यानंतर बालवाडी, आरोग्य केंद्रे ही टिंबटिंब शिक्षणाची उदाहरणं आहेत. तर अनौपचारिक मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अनौपचारिक. शाळा आणि विद्यापीठे ही टिंबटिंब शिक्षणाची केंद्रे आहेत. तर मित्रांनो, ही
औपचारिक याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा औपचारिक. शिक्षण ही द्विध्रुवी प्रक्रिया आहे असं मत कोणी मांडलं? तर मित्रांनो हे कोणी मांडलं तर ॲडम्सने मांडलं पहा, लक्षात ठेवा ॲडम्स. पुढचा प्रश्न आहे, मानवनिष्ठ संप्रदायाची स्थापना टिंबटिंब याने केली. मानवनिष्ठ संप्रदायाची स्थापना इरॅस्मसने केली पहा, लक्षात ठेवा. मूल्यांची यथार्थता तत्वज्ञानाची कोणती शाखा ठरवते? तर मित्रांनो मूल्यमीमांसा याचे योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2 मूल्यमीमांसा. नेक्स्ट आहे बघा, ज्ञानाचा परा आणि अपरा हे प्रकार टिंबटिंब तत्वज्ञानाने सांगितले. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वैदिक तत्वज्ञानाने सांगितले पहा, लक्षात ठेवा वैदिक. जैन धर्मानुसार अध्ययनाचे किती टप्पे आहेत? तर 5 टप्पे आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बिस्मिल्ला खानी संस्कार टिंबटिंब शिक्षणाशी निगडीत आहे. तर मुस्लिम याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 3 मुस्लिम. मॉनिटेरियल सिस्टम टिंबटिंब शिक्षणाची देणगी आहे. तर मुस्लिम शिक्षणाची देणगी पहा, ऑप्शन क्रमांक 3 मुस्लिम. शिक्षक हा माळ्यासारखा असावा असं कोणी म्हटलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 फ्रोबेल याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा फ्रोबेल. कोणत्याही जाणीवपूर्वक संस्काराचा अभाव रुसोने टिंबटिंब शिक्षणामध्ये मांडला. तर मित्रांनो कोणत्या शिक्षणामध्ये मांडला? तर आताच पाहिलं मित्रांनो आपण अभावात्मक, ऑप्शन क्रमांक 2 अभावात्मक. नेक्स्ट आहे मित्रांनो, सोफिस्टांनी प्राचीन काळामध्ये टिंबटिंब विचारसरणी मांडली होती. तर मित्रांनो कार्यवादी विचारसरणी मांडली होती पहा. समाजनिष्ठ वास्तववादाचा पुरस्कार टिंबटिंब यांनी केला. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मॉर्टेननी केला पहा, लक्षात ठेवायचंय मॉर्टेननी. जगात सुखी होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करावं असं कोणत्या तत्वज्ञानाने सांगितलं? तर मित्रांनो वास्तववाद, ऑप्शन क्रमांक 4 वास्तववाद. सोरेन किकेगाड या तत्वज्ञानाशी संबंधित आहेत. तर मित्रांनो अस्तित्ववादाशी संबंधित आहेत पाहती. मुलीचे शिक्षण आईच्या मार्गदर्शनाखाली व्हावे, त्यामध्ये आवश्यक त्या सर्व गृहकृत्यांचा समावेश असावा असं कोणी सांगितलं? तर रुसोने सांगितलं पहा, ऑप्शन क्रमांक 2 रुसो. अरविंद घोष यांनी योगाभ्यासासाठी पॉंडिचेरी म्हणजे पदुचेरी या ठिकाणी आश्रमाची स्थापना कोणत्या साली केली? तर 1910 मध्ये मित्रांनो अरविंद घोष यांनी केली होती पहा. नेक्स्ट मित्रांनो, ग्रामोद्धारासाठी टागोरांनी टिंबटिंब ही संस्था स्थापन केली. तर श्रीनिकेतन, ऑप्शन क्रमांक 4 श्रीनिकेतन. सत्य, अहिंसा, मानवता या मूल्यांवर आधारित तत्वज्ञान कोणी मांडलं? तर महात्मा गांधी यांनी मांडलं पहा, ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी मांडलं. स्त्री शिक्षणाचे आद्यजनक हे कोणाला मानलं जातं? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना मानलं जातं पहा, लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले. खालीलपैकी कोणतं एक वैशिष्ट्य औपचारिक शिक्षणाचं नाही? तर मित्रांनो औपचारिक शिक्षणाचं कोणतं वैशिष्ट्य नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पहा, जे नैसर्गिक वातावरणामध्ये बालकाच्या गरजेनुसार दिले जातं ते. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा औपचारिक शिक्षणामध्ये समावेश होत नाही? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कुटुंब आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षणाचा संबंध प्रत्यक्ष जीवनाशी असावा हे शिक्षणाचं सूत्र कोणी सांगितलं? तर मित्रांनो हे शिक्षणाचं सूत्र कोणी सांगितलं? महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलं पहा. नेक्स्ट नुसार शिक्षण म्हणजे काय? कार्यवादानुसार शिक्षण म्हणजे काय? म्हणजे बघा मित्रांनो अनुभवांची पुनर्रचना. संस्कृतीचं संक्रमण या संदर्भातील शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट कोणतं आहे? तर मित्रांनो संस्कृतीचं संक्रमण या संदर्भातील शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2 मूल्यांची रुजवणूक करणे. काय? मूल्यांची रुजवणूक करणे पहा. संपूर्ण विश्व हे परिवर्तनीय आहे, काहीही शाश्वत नाही हा विचार कोणत्या संप्रदायाशी निगडीत आहे? तर मित्रांनो ह्या कार्यवादाशी निगडीत आहे पहा. टिंबटिंबनुसार शिक्षणाचे ध्येय जगातील मानवाच्या जगण्याची तयारी करणे हे असायला हवे. तर मित्रांनो समाजनिष्ठ आणि वास्तववाद आहे याचं योग्य उत्तर आहे. वासना, राग, लैंगिक उर्मी यावर नियंत्रण मिळवणारे हे कोणत्या तत्वज्ञानाचं मूलभूत तत्व आहे? तर जैन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा जैन. नेक्स्ट मित्रांनो अभिवृत्ती, धार्मिक श्रद्धा, नैतिक मूल्ये, सामाजिक श्रद्धा आणि शिष्टाचारी घटक टिंबटिंब घटक आहेत. तर मित्रांनो हे
अभौतिक संस्कृती ऑप्शन क्रमांक 2 अभौतिक संस्कृती याचं योग्य उत्तर आहे पहा. शिक्षणामधील समान संधीवर भर दिल्याने शिक्षणातील समान संधीवर भर दिल्याने सामाजिक गतिशीलता सोपी होते. पहा लक्षात ठेवा, सामाजिक गतिशीलता या ठिकाणी सोपी होते. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती बाब सामाजिक परिवर्तनावर परिणाम करत नाही? तर नियंत्रण घटक ऑप्शन क्रमांक 1 नियंत्रण घटक याचे बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब तत्वज्ञानानुसार अनुभवजन्य ज्ञान हेच खरे ज्ञान होय. तर मित्रांनो, बौद्ध ऑप्शन क्रमांक 4 बौद्ध तत्वज्ञानानुसार अनुभवजन्य ज्ञान हेच खरे ज्ञान होय. शिक्षणाची व्याख्या करताना व्हाईट हेड टिंबटिंब यांनी शिक्षणाची व्याख्या करताना व्हाईट हेड यांनी टिंबटिंबवर अधिक भर दिला आहे. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 शहाणपणा ऑप्शन क्रमांक 1 शहाणपणा. आदर्शवादानुसार ज्ञानग्रहणासाठीचं टिंबटिंब हेच खरं साधन आहे. तर बुद्धिमत्ता याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिमत्ता. पुढचा प्रश्न मित्रांनो, हेगलच्या तत्वज्ञानाचे वर्णन टिंबटिंब असंही केलं जातं. तर सार्वभौम आदर्शवाद ऑप्शन क्रमांक 2 सार्वभौम आदर्शवाद. टिंबटिंबनुसार स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडण्यासाठी विद्यार्थी तयार करणे हे शिक्षकाचं ध्येय होय. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो जैव निसर्गवादा ऑप्शन क्रमांक 2. पुरुष आणि प्रकृती बघा, पुरुष व प्रकृती वैश्विक सत्य होत व ते एकमेकांपासून भिन्न आहेत. टिंबटिंब तत्वज्ञानाचं गृहीत विधान आहे. तर मित्रांनो, सांख्य याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 सांख्य. टिंबटिंबवादी तत्वज्ञ अनुभवातील अध्यात्म नाकारतात कारण ते तपासून पाहता येत नाही. बघा, ते तपासून पाहता येत नाही. तर तार्किक प्रत्यक्षता लक्षात ठेवायचं, तार्किक प्रत्यक्षता. सामाजिक दृष्टिकोनातून टिंबटिंब हे शिक्षणाचं सर्वात महत्त्वाचं कार्य होय. तर संस्कृतीचा वारसा संक्रमित करणे ऑप्शन क्रमांक 3. शैक्षणिक तत्वज्ञान हे प्रामुख्याने शिक्षणाबाबत टिंबटिंब ठरवतं. तर ध्येय आणि उद्दिष्टे ऑप्शन क्रमांक 1 ध्येय आणि उद्दिष्टे. शिक्षणाची ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षणाची ध्येय साध्य करण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 अध्ययन पद्धती. नेक्स्ट पहा, ॲडम्सच्या मते शिक्षण ही कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे? तर ही व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे पहा. ज्याप्रमाणे हवा व पाणी यावर सगळ्यांचा अधिकार आहे ते सर्वांना समानपणे मिळते, त्याप्रमाणे शिक्षण सुद्धा सर्वांसाठी खुले असावं असं टिंबटिंब यांनी म्हटलेलं आहे. तर महात्मा गांधी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी. प्रत्यक्ष जीवनातील अध्ययनावर आधारित प्रकल्प पद्धती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, कार्यवाद ऑप्शन क्रमांक 2 कार्यवाद. तत्वमीमांसा खालीलपैकी कशावर भर देते? तत्वमीमांसा. तर मित्रांनो, व्यक्ती आणि देव यामधील संबंध व्यक्ती आणि देव यामधील संबंध. भारतीय परंपरेमध्ये तत्वज्ञानासाठी कोणता शब्द वापरला जातो? तर मित्रांनो, दर्शन हा शब्द या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दर्शन. शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना वनस्पतीच्या प्रकारांचं अध्ययन करण्यास प्रवृत्त करतात आणि अध्यापनाची ही पद्धत पुढील तत्वज्ञानावर आधारित आहे. तर कार्यवाद मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कार्यवाद. वेळ फार कमी पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण PDF फास्ट रिव्हिजनसाठी तयार केलेत पहा. नोट्स पाहिलं मित्रांनो एकदम चांगले क्वालिटीचे आहे. तुम्ही प्रश्न बघितले कशी क्वालिटी, तसेच नोट्स पण तुम्हाला क्वालिटीचे भेटणार. फोकस आपण कशावर केलेला, जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, संप्रेषण असेल, त्याच्यानंतर शालेय पोषण आहार NEP 2020 असेल, यावरती मित्रांनो आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक काढलेले ते सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घेऊन टाका. फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा पहा याच नंबरला. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळं काही पाठवून देईल पहा. वेळ अत्यंत कमी आहे बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठीच आपण या शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत पहा. योग्य दिशेने अभ्यास करा, यश नक्कीच आपलं वाट पाहतंय. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. तुम्ही म्हणता वेळ नाही, आता माझं काही खरं नाही. तर मित्रांनो, असा विचार करू नका शिक्षक मित्रांनो, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. कारण की शेवटच्या बॉलमध्ये म्हणजे आपल्याला जे काही शेवटचे दिवस भेटलेत त्यामध्ये जर आपण थोडा जोर लावला, पुश केला, आता बघा सगळे शिक्षक लोक जॉब करून सगळे हँडल करून करत असतात. त्यामुळे एवढं पण टेन्शन घेऊ नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा. कॉम्पिटिशन जास्त आहे असं काही विचार आणू नका. अभ्यास करा, यश नक्की तुमचंच आहे पहा.
त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ₹399 या नंबरला फोनपे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. सगळे विषय या ठिकाणी असणार आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. हा जो काही नंबर आहे मित्रांनो, या नंबरला फोनपे करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. सगळ्या PDF मी तुम्हाला देऊन टाकील.